आणखी एक महत्त्वाची बातमी। जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होतोय। मुख्याध्यापकांनीच दिली होती परवानगी। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातलं दर्याचं वडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रील्स केल्याची धक्कादायक घटना समोर आली। शाळेमधील व्हायरल झालेला व्हिडिओ 2 आठवड्यांपूर्वीचा आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला संतापाच्या प्रतिक्रिया उमटतायत। या रीलसाठी मुख्याध्यापकांनीच परवानगी दिल्याचं समजल्यावर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। शाळा ही सरकारी मालमत्ता आहे आणि कुठल्याही सरकारी मालमत्तेचा गैरवापर म्हणजे रील्स बनवणं किंवा कुठल्याही अशा पद्धतीचं शूटिंग करणं हा चुकीचा प्रकार आहे। असा चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही। या घटनेवरून समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्यात। विद्यादानाचं काम करणाऱ्या शाळेतील वर्गामध्ये असलेल्या खुर्चीला लाथ मारण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलंय। काय संताप व्यक्त केलाय नेटकऱ्यांनी बघा। जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना रील्सची परवानगी का दिली असा पहिला प्रश्न नेटकरी विचारतायत। जिथं शिकलो तिथं लाथ मारल्यासारखा प्रकार कसा होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय। मुख्याध्यापकांनी याला परवानगी का दिली असा प्रश्न देखील विचारण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील नेटकरी करतायत। या प्रकरणातील दोषांवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली। शाळांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले जात असताना शाळेनं परवानगी का दिली असाही प्रश्न विचारण्यात आलाय। रील बनत असताना शाळा समिती काय करत होती असाही प्रश्न विचारण्यात आलाय। शाळेत सिंघम रील बनल्यानं शाळेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। याबाबत शालेय शिक्षण विभागानं तातडीनं कारवाई करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।